नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. चला तर मग आज आहे यात्रेचा दुसरा दिवस. दुसऱ्या दिवशी पण पोळ्या करणं चालूच होतं, कारण का पहिल्या दिवशीचंच पुरण शिल्लक राहिलं होतं, ते फ्रीजमध्ये ठेवलं होतं. त्याच्याच पोळ्या करायचं चालू होतं. जे खात नाहीत त्यांना पुरणपोळी, खात आहेत त्यांना थोडंसं मटण आणलेलं. म्हणजे काय यात्रा आम्ही केली नाही, तुम्हाला तर माहिती, मग आत्या वगैरे आलता त्यांच्यासाठी मटण आणलेलं. पण काय मटण आणलं, पण काय श्री स्वामी समर्थांची पुण्यतिथी असल्यामुळं त्या पण खात नाही आणि मी पण खात नाही आणि आई तर आधीपासूनच खात नाही. मग आम्ही तिघी न खाणारे होतो, मग तिघींसाठी चाललं होतं पोळ्या करणं. फ्रीजमध्ये पुरण ठेवलं होतं, तरी पण पोळ्या मस्त होत होत्या. एकटीच पोळ्या करत होते. व्होल्टेज वगैरे कमी होतं शेगडीला, त्यामुळं व्होल्टेज जास्त असेल तर मग दोघीजणी लागतात, पण मापातच व्होल्टेज होता, त्यामुळं मला एकटीला जमत होते. चाललं होतं माझं आपलं हळूहळू. आणि पुरणपोळी इतकी मस्त अशी टम्म चेंडू आणि फुगत होती ना, ते पाहाच तुम्ही. मी त्याचा व्हिडिओ शूट केला आहेच, तर बघा किती मस्त अशी पोळी फुगत आहे. मग काय झालं, सगळं जेवण वगैरे करायला बसलो आणि सगळ्यांनी मिळून मस्त असं गप्पा छप्पा मारत जेवण वगैरे चालू होतं आमचं. मग काय यूट्यूबला व्हिडिओ वगैरे नवीनच टाकायला सुरुवात केली, तर मग व्हिडिओ वगैरे काढणं माझं चालू असते. मग आत्या म्हणतात हे काय चाललं आहे तुझं? मग म्हणलं व्हिडिओ वगैरे काढते. मग त्यांना सांगत होते कसं. मग त्या मला म्हणल्या तुला पैसे वगैरे मिळतील. म्हणलं पैसे वगैरे नाही, माझी आवड म्हणून चालू केलं आहे मी. पैसे तर काही लगेच मिळत नाही, त्याला चॅनेल आपलं मॉनिटाईज होऊन द्यावं लागतं आणि मॉनिटाईज होण्यासाठी 1000 सबस्क्रायबर आणि 4000 वॉच टाईम कंप्लीट व्हावं लागतं. मग चला बघा, आमच्या हा कार्टूनने हाताने मेकअप केला. हेअरस्टाईल बघा, तेलाने तेल लावलं का पाणी लावलं, मला वाटते पाणीच लावून त्यांनी हाताने कसं केले. काही पण आजकालची मुलं काय करतील सांगता येत नाही, मोबाईलमध्ये बघून काय पण चालू असतं. मग काय सगळी बाहेर गप्पा छप्पा मारत बसली होती. आम्ही दोघींनी मस्त असं आवरून घेतलं आणि निघालो यात्रेसाठी. बघा यात्रे सगळ्यांच्या घरी गाड्या वगैरे लावल्या आहे. यात्रेमुळे पाहुणे मंडळी वगैरे आले आहेत. 10 रुपये 10 रुपये कोणती किंमत फक्त 10 रुपये 10 रुपये 10 रुपये सेल आहे. कालच्या व्हिडिओमध्ये काही जास्त दुकानं नव्हती, कारण का दुकानं आली पण नव्हती. 1-2 आली होती, त्यांचं पण लावायचं काम चालू होतं आणि 2-4 लावली होती, त्यामुळं काय एवढं वाटत नव्हतं. पण आज एकदम मस्त फुल अशी गर्दी झालेली आहे. बघा आम्ही फार उशिरा म्हणजे 6 वाजता गेलो, तर बघा सगळे संध्याकाळचंच येतात. हे बघा आमच्या चुलत जाऊबाई नंदूबाई वगैरे सगळ्या भेटल्या. मग काय त्यांना माहीत होतं मी व्हिडिओ शूट करते, त्यामुळे त्या पण म्हणल्या आम्हाला पण घे तुझ्या व्हिडिओमध्ये. बघा मग किती मस्त आहे यात्रा. यात्रेत सामान वगैरे आलेलं आहे, छान येतं बरं का. आमची यात्रा, आमच्या गावची यात्रा खूप मोठी भरती. 2-4 गल्ली आहेत, त्या गल्लींनी सगळीकडे असं पॅक असतात. बघा खाऊ गल्ली पण भरपूर असते. आणि मंदिर बघा आता किती छान दिसत आहे, मस्त असं लाईटिंग वगैरे. संध्याकाळचं मंदिर पाहायला छान वाटतं, दिवसा नाही एवढं, पण संध्याकाळचं लाईट वगैरे मस्त वाटतं. मग काही खरेदी वगैरे केली आणि म्हणलं चला आता पाळण्यात बसावे, पण ते पाळणे पाहूनच त्यात बसायला नको वाटलं. मग काय मुलांचं मस्ती आपलं चालूच होतं, त्यांचं मिकी माऊसमध्ये बस, कुठं बस, इकडं उड्या मार, तिकडं उड्या मार, त्यांचा काय मस्त आनंद चाललेला. आम्हाला पाळण्यात बसायची इच्छा तर खूप होती, पण आजकाल व्हिडिओ वगैरे पाहते ना, पाळणे वगैरे तुटतात, त्यामुळे भीती पण जास्त वाटत होती. त्यामुळे आम्ही काय बसू का नको करत आम्ही शेवट काय बसलोच नाही. मग मुलांचंच चालू होतं आपलं खेळणं, त्यांनाच लक्ष ठेवत थांबलो आणि बराच उशीर झाला होता बरं का आम्हाला. 8-8:30 वाजल्या होत्या. म्हणजे आम्हाला न्यायलाच कोण नव्हतं, ते होते पण त्यांच्याकडे सोबत गाडी नव्हती आणि घरी आम्हाला इकडून आणायला पण कोण नव्हतं, त्यामुळे बराच उशीर झाला. म्हणलं आता आईंचा ओरडा खावा लागणार आहे, जाऊ द्या आता शेवट काही खावा तर लागणार आहेच, गप्प बसावं लागेल. मग चला, मग पार 8:30 वाजले आम्हाला घरी जायला. नंतर म्हणलं लय भूक लागली, घरी गेल्यावर तरी काय खायचं, सकाळीच केलेलं होतं आणि मटण तर काही मी खात नाही. मग म्हणलं चला मंचुरियन वगैरे खाऊ मस्त असं. मग आम्ही दोघींनी घेतलं मंचुरियन. चला तर बाय बाय. मग व्हिडिओ कसा वाटला?